लगीन झाल्यावर जन्मला शिवा. हां. दिवाळीच्या टायमाला होय. नटून मी रात्री देवळाकडे पाणी घातलं. माझ्या चांगलं पोरगं झालं, बरं झालं. सांगा सखीच्या पाठीवर जाणार या शिवा. सगळ्या पोरीच होत्या, पोरगच नाही. याला जगून आलं तवा नव्हतंच. दरम्या माझं लगीन झाल्यावर जन्मला या. होय. चांगाला पोरग होता की सगळं घर बांध नटलं. दोंडबाई तर लई नटली. माझ्या लेकराचं पोरगं झालं. तू जत्रा किती वर्ष 20 वर्ष केली का? पोरी 4वी नेलत्या. चौघीची 5 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष. आणि माझी 4 वर्ष. 20 वर्ष झाली. होय. तुझी 4 वर्ष. हां, माझी 4. 20-25 वर्ष आईने आमच्या जत्रा केली चिंचणीची मायाका देवीची. मग आता एकाच गाडीत शिवबापूच्या. हां, त्याच गाडी, दुसरी गाडी नाही. शिवबापूच्या एकाच गाडीत कायम प्रत्येक वर्षी आई आमची असायची. आईसोबत मी 4 वर्ष, माझ्या बहिणी 4 वर्ष, असं करून 20 ते 25 वर्ष जत्रा केली आईने. पण आज यावर्षी बापू नाहीत. बापूचं काही दिवसापूर्वीच निधन झालं. काल ते ह्याला तर धन देत होती तर तरी किती बाहेर रडत होत्या आणि किती बोलत होत्या. बाबा दादा आमचा गेला, दादा गेला ते आमच्या त्या गावाचं काय नाव होते त्याला चव नाही आमच्या गावाला, चव राहील नाही आमच्या गावाची म्हणून लढायच्या बाहेर. अजित दादा हो. अजित दादा बी गेले. ते ह्याचा पुतण्या होता नाही त्या शरद पवारचा पुतण्या. त्याला बी काय कॅन्सर झाला तोंडाला. हो. तिदू, मी तुझ्या एवढा होतो त्यापासून चिंचणीच्या मायाका देवी यात्रेला जातोय, माहितीये तुला? एवढं लहानपणापासून जातोय, माहितीये का? आई सोबत. तुझी कशी माझ्या तोंडात धार लागली ती माहित आहे का? मला माहित नाही. माझ्या तोंडात सर्व फोडे आलेल्या. वरडत पळायचं, त्यात वरडत पळायचं आणि ह्यात वरडत पळायचं. तोंडात धार चालते त्या लाल भरत तोंड जाते गळावर. तेव्हापासून जातोय आईसोबत. शिवा बापू गाडी करायचा, ST महामंडळाची गाडी ST असायच्या 1-2. मग मी इथून घरून जागा पकडायला जायचो बापूच्या घरी, आहे ना? या बापू असता तर आता बी गाडी केली असती. त्याला सोबतच होत सगळं. बाबा ते करायचं. बापूला हौस होती. बाबा गाणं वाजत मस्त वरती रेडिओ लावून, घरापासून गावापर्यंत रेडिओ लावून मी इथून जागा पकडायला जायचो बापूच्या घरी. पण बापू ह्या वर्षी नाहीत. का करायचं बापूला? दारून नेलं मोहर घालून दारून कळसं केलं. त्याला का होतं का त्यांना आता का म्हातारा घालतं. मग महिना 2 महिना माणसं बघायचं. सरकार रडत बसला तर सरकार रडायचं. जे माणसं येईल त्याच्यात ते रडायचं. दारू पिऊन म्हणलं का नाही मी कवटं पितो नाही म्हणते तुम्हाला मी कशाला पितो. शेवट दारून गाठलं. मी तिथे जीव गेला त्याची उलट्याला दम नाही नुसतं रासाळ उलट्या होऊन जीव एकुळे होऊन आणि जीव गेला रातचा. आणि नुसता बसतोय तेव्हा गेली सगळी शिव्या झाली. बापू मला पहिल्या सीटवरती बसवायचा, इथे बस, इथे जागा पकडून म्हणायचं. नारळाचं फड लावून STला सजवून मस्त आम्ही घेऊन जायचो ST. बापू सर्व करायचे ना. तुझी आवडते संगीत बाबा बहिणीच्या तुमच्या दुखून आहे. कुणाला सुद्धा दुखून नाही. देवांच्या जन्म काढून तसं जायचं हुरूपीत राहिला असतं. लोक म्हणजे जीवाला घरी काय खाय पिय कमी नव्हतं. घरी काय कशाची गरिबी होती काय दारूचं महाग लागून
गेला दारू महागा. आज सकाळी निघायचो 9-10 वाजता ना गाय. हा 10 वाजता 9 वाजता हलायची इष्टी. किसनाबाईवर कितीला जायची? किसनाबाईवर आता नदी आंघोळ करायला दुपार व्हायची. दुपारा जाते. मग तिथं आंघोळ करून तिथं करून सगळं बोनं बिनं दाखवून मग तिथनं आम्ही चिंचणीत जायचो. गर्दी खूप असायची तेव्हा आहे ना. गर्दी खूप म्हणजे आता लोक हिसाबाने जाते ती जाणं होईल तसं जाते. पहिली एकदम जत्रा भरत होती. आपल्या हिशोबाने आता प्रत्येक जण जातोय. शिंदी बारकी होती बघ खांद्यावर घेतलेली. पकडून गांडूळची आली ना त्या देवाच्या मोहर वरडायला आली. आय माघारी चल गे मला भ्या वाटायला लागलंय. खांद्यावर बसली आम्ही दोन्ही हातांनी धरलं या. लय गर्दी असते. लय गर्दी तकडून ही आल्यासारखं धावरं आल्यासारखं आली वरडायला आली. म्हणजे आय मला लय भ्या वाटते चल माघारी गे. चिंचणीत गेलं का जागा पकडायचा. ऊस लावलेला असते सगळीकडे ऊस असते. होय जागा मग तिथं जागा कमी असतो मग जाऊन जागा पकडायचा आपल्या आहे तर उशी. ऊस आहे की आता पण. पण आपण गर्दीत जात नाही. आम्ही पण गर्दीत एका दिवसात जाऊन येतो ना. जत्रेच्या बोनेच्या 1-2-3 दिवस अगोदर जाऊन येतो. त्याच्यामुळे एवढी आम्हाला पण नाही गर्दी भेटत. पण खरी जत्रा आहे 2 दिवस राहण्यातच आहे ना. आपण 1 दिवस सकाळी जातोय देवदेव करून लगेच संध्याकाळी लगेच रिटर्न. तुम्ही येताय लगेच ते नाही. आता तुम्ही आता उद्या जर गेला हां उद्या गेला का निघून आता तर निघूला गाडी गेली का निघूला बोन्याची तयारी. हां बोनं करायचं दावायचं का बोनं दावलं का माघार गेला. लगेच बोनं धावून झालं का लगेच बाया जातात बाजारला. चुडं काकणं काय काय घ्यायचं ते घेऊन निघाले. आपल्या आपल्या जागेवर येतात. गबाळ बांधलं की रिटर्न लगेच. पहिलं कुठलं आलं निम्याराच्या इष्ट माघार निघाले. सांच्याला सगळं करून हे पाट हळे मारायचा तयारीत राहा बघा सांगायला सांगत्याला. तुला माहिती आहे जत्रात मला कुत्रं चावलेलं एकदा. जत्रात कुत्रं चावलं नव्हतं का मला. कुत्र कुठं चावलं तुला. बारक्या पण चावलं होती तेव्हा एकदा. इंजेक्शन अकोल्याला जाऊन घेतलेली. मला ध्यान नाही. 16 इंजेक्शन घेतली होती की. किती 3 का 5 दिवस जात होतो रोज अकोला. पिंढरीला चावलेलं खाली. मला ध्यानात नाही रे तुझ्या असेल ध्यानात.